जय श्रीराम, हर हर महादेव. मी सचिन पाटील. 23/5/2025 रोजी कोनाडी तालुका देवणी जिल्हा लातूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकावर, त्यांच्या पुतळ्यावर दगडफेक झाली. माफ करा, कुलकर्णी मुतला हे महत्वाचं आहे, हे विसरलोच होतो मी. दगडफेक काय होतच राहते, मुद्दा काय पकडून धरायचा आपल्याला. कुलकर्णी शिवसृष्टीवर, नियमावलीवर मुतला, कुलकर्ण्याचं धरायचंय, माफ करा, कुलकर्ण्याला धरायचंय, हे आमच्यासाठी जास्त महत्वाची गोष्ट. बाकी पुतळ्याची विटंबना, दगडफेक, मागे बुलढाण्याला JCB लावून महाराजांचा पुतळा पाडला होता, अशा तर घटना होत राहतात ना, त्यात काय मोठा विषय. कुलकर्णी नाही छूटना चाहिए, हे जास्त महत्वाची गोष्ट आहे. दगडफेक झाली. आता मी हा जो विषय सांगितला तुम्ही बघून घ्या. आता ह्या विषयामध्ये तुम्ही जेव्हा सर्च करणार ना गुगलवर, तुम्हाला ना छोट्या छोट्या बातम्या दिसतील तशा कोपऱ्या कोपऱ्यात. तिथल्या स्थानिक आमदार माने त्यांनी बाबा समाजकंटकांना अटक करा वगैरे मागणी केल्याची वगैरे वगैरे तुम्हाला बातम्या दिसतील. त्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठे काही कोणी शब्दही बोललेलं दिसणार नाही. जसं मी नेहमी सांगत आलोय, घटनेचं प्राधान्य कसं आहे आमच्याकडे. आता तुम्ही म्हणाल की बाबा मुतणे ही क्रिया जी आहे, लघुशंका करणे, हे जास्त तीव्र आहे, जास्त वाईट आहे, त्या हिशोबाने लोकांची प्रतिक्रिया येतात. 100% बरोबर आहे. माझा कुलकर्णीला विरोध करताय ह्याच्यावर मला काही प्रॉब्लेमच नाही. आमच्या तर ॲनालायझरचे सुशील कुलकर्णींनी सुद्धा त्याच्यावर व्हिडिओ बनवला की मला लाज वाटते. पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की बाबा मला कुलकर्णी, मी पण कुलकर्णी, त्याची लाज वाटते, असं सुशीलजी बोलले. आता मी बोललो मी पण कुलकर्णी, नेमकं एवढंच कापून व्हायरल करायची मंडळी. बघा, हा स्वतः तोंडानं सांगतो मी पण कुलकर्णी. कुलकर्णी आडनावाला फार वेटेज आहे आता आजकाल, खूप त्याला हे महात्म्य प्राप्त झालेलं आहे चुकीच्या कामांसाठी. तो कुलकर्णी असला पाहिजे, बस कुलकर्णी पाहिजे फक्त. उसको ठोकणे काय अपने को कुलकर्णी. जोशी, कुलकर्णी, अभ्यंकर हे कसं, यांना खूप महात्म्य आहे, यांना खूप महत्व आहे. माझा कुलकर्णीला विरोध याला माझी समस्या नाही आहे. पण ही पोस्ट जेव्हा ताजी पडली ना की कुलकर्णी मुततोय, त्याला मराठा युवक मारहाण नाही केली, त्यांनी खूप शांततेनं आणि त्याच्या वयाचा मान ठेवत त्याला हे केलं, हँडल केलं. ती पोरं खरोखर सुज्ञ होती, समजूतदार होती, त्यांनी त्यांच्या संस्काराचं प्रदर्शन केलंय जबरदस्त. म्हणजे असं पण नाही की असं हलकं बोलून सोडलंय, शब्द तीव्र वापरलेत आणि जसं योग्य ट्रीटमेंट पाहिजे ना ती ट्रीटमेंट दिली. बऱ्याच लोकांनी म्हटलं मारायला पाहिजे होते ते. आता त्यांनी एखादी लगावली असती तर उलट मग नंतर परत तुम्हीच बोलायला तयार, हेच का ते महाराजांचे संस्कार, म्हाताऱ्या वृद्ध व्यक्तीला तुम्ही मारहाण करताय वगैरे वगैरे. लोक काय डबल ढोलकी आहेत, दोन्हीकडून वाचतील. त्या पोरांनी जे केलं ते अतिशय योग्य होतं. त्याला पकडलं, त्याला पोलीस ठाण्याला नेलं, त्याला विरोध होतोय हे फार चांगली गोष्ट आहे. ह्या वृत्ती ह्या दाबल्याच पाहिजेत, मोडल्याच पाहिजेत. पण काही लोक विरोधाला विरोध म्हणून, काही लोक गिल्ट मधून आणि काही लोक पुरोगामी दाखवण्यासाठी या कुलकर्णीला विरोध करतात. हे मला फार खटकतं. आणि काही लोक फक्त ह्याच्यासाठी काय म्हणतात त्याला, ब्राह्मण आहे म्हणून. आणि मोस्ट ऑफ द लोक याच्यासाठी की बाबा ब्राह्मण आहे म्हणून. त्याच्या कृतीला विरोध झाला पाहिजे 100%, त्याच्या वृत्तीला विरोध झाला पाहिजे 100%. पण त्याला विरोध करत असताना ह्या अशा दगडफेकीच्या घटना का लपून राहतात? त्याला का विरोध होत नाही? काही शपथ घेतलेली आहे का, हमनेली हे शपथ? हा मला याचं लॉजिक कधीही समजणार नाही. की बाबा ठीक आहे, हे राजकारण आहे आणि ह्या राजकारणाचे आपण बळी आहोत, पण स्वतःच्या खांद्यावर स्वतःचं डोकं आपल्याला हा विचार करायला भाग पाडतं का की बाबा ह्या लातूर जिल्ह्यात जी घटना घडली त्या घटनेचा पण कुठेतरी निषेध व्हायला पाहिजे, त्या घटनेला कुठेतरी प्राधान्य भेटलं पाहिजे. प्रत्येक वेळी असं होते, काहीतरी एखादा विषय मोठा केला जातो, दुसरा विषय लपून ठेवला जातो. का असं होतं मला अजून समजत नाही. लातूरचं ते भाषण आजही माझ्या संग्रही आहे. माझ्याकडे एक व्हिडिओ होता, त्याच्यामध्ये एक XYZ जातीचा व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांना शिव्या देत होता दारू पिऊन.
तो व्हिडिओ कोणी चालवला नाही, कोणी तो मनावर घेतला नाही, तो कुठं, कारण की काय ना, त्यांना कोण विरोध करणार. कोरटकर हा मापदंड केलाय तुम्ही आता. काही दिवसांपूर्वी खोलेबाई मापदंड होती. नंतर अजूनही अशा बऱ्याचशा सोलापूरकर, कोरटकर, सोलापूरकर आणि आता हा कुलकर्णी. तर तिथे सुद्धा बोलताना ती पोरं म्हणतात की कोरटकर, सोलापूरकर हे मापदंड झालेत ना, कोरटकर, सोलापूरकर, कुलकर्णी. का विनोद अनावरत मापदंडनी केलायत आपण? की बाबा तुझ्यातला विनोद अनावरत जागा झालाय का? वास्तविक पाहता आजपर्यंत या विनोद अनावरतपेक्षा जास्त मोठा अपमान छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा कोणीच केला नाही. लक्ष्मण मानेपेक्षा जास्त मोठा अपमान मराठा समाजाच्या स्त्रियांचा कोणीच केलेला नाहीये. किंवा रामचंद्र गुहासारखा एका इतिहासकार ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे. किंवा शिवाजी महाराजांचं महात्म्य मोजण्यासाठी औरंगजेब आणि अफजल खानाचं महात्म्याचं महिमा मंडन हे जे जितेंद्र आव्हाड सारख्या लोकांनी केलेलं आहे. आणि अशा कित्येक घटना आहेत. कधी कोणी बोलताना मला असं दिसत नाही का रे बाबा तुझ्यातला जितेंद्र आव्हाड जागृत झालाय का, तुझ्यातला रामचंद्र गुहा जागृत झालाय का, तुझ्यासारख्यातला विनोद अनावरत जागृत झालाय का, तुझ्यातला लक्ष्मण माने जागृत झालाय का? तुम्हाला कोरटकरच पाहिजे, तुम्हाला जोशीच पाहिजे, तुम्हाला कुलकर्णीच पाहिजे, तुम्हाला बमू पुरंदरेच पाहिजे, तुम्हाला भिडे गुरुजीच पाहिजे. वास्तविक पाहता हे तर वादग्रस्त विषय आहेत की खरोखर तो अपमान होता का? कारण की त्याच्यात कोणी डेलिबरेटली जाणीवपूर्वक ती गोष्ट केलेली नाहीये. तो तुम्ही शोधलाय. कोरटकर सारखा विषय सोडला तो. कोरटकरने डेलिबरेटली केलाय. पण त्याला सुद्धा काय आहे ना, की तो कुठेतरी इन्स्टिगेट झालाय. त्याला कुठेतरी चावी भेटली आहे. मग रात्री बसलाय प्यायला आणि मग आमच्या जातीवर हे ते, मग त्यानं ते मूर्खपणामध्ये ती गोष्ट केलेली आहे. पण विनोद अण्णावरतने तसं का केलंय? हा कधी कोणी प्रश्न विचारतो का? शिवाजीचे उदात्तीकरण नावाच्या पुस्तकामध्ये त्यांनी जे जाणीवपूर्वक एक एक शब्द महाराजांना अपमान करण्यासाठी जो वापरलाय. आणि जर का तुम्ही कोरेगाव भीमा एल्गार परिषद जे त्याच्या आधी झाली, कोरेगाव भीमाच्या दंगलीच्या आधी जी एल्गार परिषद झाली, त्याची जर तक्रार तुम्ही बघितली तर त्या तक्रारीमध्ये सुद्धा त्या एल्गार परिषदेमध्ये शिवाजीचे उदात्तीकरण हे पुस्तकाच्या प्रती वाटल्या गेल्या आणि ते संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनेकडून वाटल्या गेल्याची नोंद आहे. मग आमचे मेंदू सडलेले आहेत का हा प्रश्न आम्ही स्वतःला का विचारत नाही? अशा कित्येक साऱ्या गोष्टी, असे कित्येक सारे प्रश्न उद्भवतात. आणि सोबत एक प्रश्न उद्भवतो की आता बरेच लोकांनी कमेंट करायला सुरुवात केली असेल, काहींनी टाईप पण केलं असेल, पण टाईप करायच्या आधी लक्षात ठेवा, मला माहिती आहे तुम्ही काय बोलणार आहे की बाबा हा कुलकर्णी हा कन्व्हर्टेड आहे, हा कुलकर्णी हा ख्रिश्चन आहे, हा कुलकर्णी हा अनितचा कार्यकर्ता आहे. तर गेले ह्या व्हिडिओ बनवायला मला याच्यासाठी उशीर झाला की मी त्याच्यावर संशोधन करतो. मला ठोस पुरावा सापडलेला नाही. माफ करा, तुमच्याकडे असेल तर मला जरूर पाठवा. त्या गाडीचा फोटो आणि त्याच्यावर ते बायबलमधली ओळ लिहिलेली आहे, हे ठोस पुरावे नसतात. मला फार मजबूत, मला सबस्टॅन्शियल एव्हिडन्सेस लागतात एकदम बिलकुल कुठली गोष्ट बोलायला. समस्या अशी आहे की बाबा आपण किती उदासीन आहोत की जर तो खरंच अनितचा कार्यकर्ता असेल आणि खरंच जर तो कन्व्हर्टेड ख्रिश्चन असेल तर कोणीही जाऊन तिथं ग्राउंड रिपोर्ट का तयार करत नाही? इतके आपले आज न्यूज पोर्टल आहेत, आज इतके पॉडकास्ट चालतात, पण कोणालाही अशी तसदी घ्यावीशी का वाटत नाही? आता लोक सांगे ब्रह्मज्ञान तुम्ही स्वतः का करत नाही किंवा तू उठून का जात नाही माईक घेऊन? तर लक्षात घ्या, ज्यावेळी किरण जगतापचं प्रकरण झालं होतं, ज्यावेळी खोले प्रकरण झालं होतं, तेव्हा पाटील इस्टेटमध्ये आम्ही रोज सायंकाळी असायचो. आतापर्यंतच्या कित्येक पत्रकार परिषदी आणि असे कित्येक प्रकरणं आतापर्यंतचे की ज्याच्यामध्ये म्हणजे पुण्यश्वरचं प्रकरण, त्याच्यामध्ये मुलाखत किंवा राहुल चव्हाण यांच्यावर जो हल्ला झालाय तिथला ग्राउंड रिपोर्ट, या सगळ्या गोष्टी माझ्या युट्यूबवर पडलेल्या आहेत. समस्या अशी आहे की आज रोजी मी काही मोजकी कामं करतो, त्याला सगळ्यात मोठं कारण आहे स्पॉन्सरशिप. मला कुठून तरी एखादी चांगली स्पॉन्सरशिप भेटली की मी दौरे काढतो. मी विदर्भ दौरा असो, मराठवाडा दौरा असो, कोल्हापूर, सातारा, सांगली, पश्चिम महाराष्ट्र किंवा कोकण, अशा ठिकाणी मी पर्टिक्युलर ठिकाणी जातो. तिथल्या स्थानिक लोकांना जे माझ्या संपर्कातले आहेत त्यांच्या बैठकी घेतो. आणि हे काम मला अधिक जास्त महत्त्वाचं वाटते आणि मी ह्याच्यामध्ये जास्त गुंतलेलं आहे. मी एक व्यक्ती आहे, मला 1000 हात नाही आहेत आणि मी 1000 ठिकाणी उपस्थित राहू शकत नाही. कामाला मर्यादा येतात आणि सर्वात जास्त आर्थिक मर्यादा येतात. त्याच्यामुळे मला झेपेल तेवढं. आज ह्या गोष्टी माझ्या अवाक्याबाहेर आहेत की प्रत्येक वेळी दांडकं घेऊन तिथं जाऊन वस्तीमध्ये जाऊन मुलाखती घेणं हे माझ्या क्षमतेबाहेरची गोष्ट आहे, अवाक्याबाहेरची गोष्ट आहे. बरेचसे स्पॉन्सर्ड लोक आहेत, पक्षाचे स्पॉन्सरशिपने चालतात. बरेचसे चॅनल्स खूप मोठे आहेत, त्यांची आवक चांगली आहे. त्या चॅनलचं हे काम आहे की बाबा त्यांनी असे प्रकरणं ग्राउंड रिपोर्ट करून हे उघडकीस आणणे किंवा मग मला स्पॉन्सर करा, मी जाऊन करतो. लक्षात घ्या, सगळं काही सोपं नसते. इथे बसून काय आहे, मला तर तुम्ही हा शब्दच वापरू शकत नाही, इथे बसून काय आहे. आधी ग्राउंडवर काम केलेलं आहे मी, नंतर मला सोशल मीडिया एक चांगलं माध्यम वाटलंय म्हणून मी इथे आलो. आणि आजही मी बैठकी घेतो, आजही मी लोकांमध्ये जातो, आजही मी जनसंपर्क ठेवतो.
आजही मी आंदोलनात्मक कामं करतो, कारण की ती जास्त महत्वाची असतात. त्याच्यामुळे हे काम कोणाचं आहे हा महत्वाचा विषय आहे. जर प्रत्येकच गोष्ट मलाच करायची असेल आणि मी जेव्हा करायचो ना, तेव्हा मला असं वाटायचं की कोणीतरी सुरुवात केली पाहिजे. आपण इनिशिएटिव्ह घेतलं तर 10 लोक करतील. पण माझ्या एक लक्षात आलं की हिंदुत्वाच्या बाबतीत तुम्ही जेव्हा इनिशिएटिव्ह घेता, तर ते तुम्हीच करत राहता शेवटपर्यंत. दुसरा कोणी घेत नाही ती रिस्पॉन्सिबिलिटी आणि दुर्दैवाची बाब आहे. त्यामुळे तिथे कोणीतरी जाऊन ग्राउंड रिपोर्ट तयार करायला पाहिजे, की खरोखर तो कन्व्हर्टेड ख्रिश्चन आहे का? खरोखर तो अनितचा कार्यकर्ता आहे का? त्याचे काहीतरी पुरावे द्यायला पाहिजेत आणि नंतर ही गोष्ट खूप मोठ्या प्रमाणावर, मोठ्या लार्ज स्केलवर ही गोष्ट उचलायला पाहिजे. आपण नॅरेटिव्हच्या लढाईमध्ये, आपण फॅक्ट फाइंडिंगच्या लढाईमध्ये, आपण सत्यशोधनाच्या लढाईमध्ये खूप मागे आहोत. खूप मागे आहोत. आपण दाव्यांशी नाही करू शकत मुकाबला. आपल्या त्या पात्रताच नाही आहेत, आपल्या त्या लायक्याच नाही. आणि राहिला प्रश्न कोणी कुलकर्णी म्हणून किंवा जोशी म्हणून त्याचं वाईट वाटते, कारण की वाईट वाटू द्यावं लागेल, कारण की आज कसं वल्नरेबल कंडिशनमध्ये आहेत सगळे. जोशी, कुलकर्णी, अभ्यंकर, सगळा ब्राह्मण समाज लय वल्नरेबल कंडिशनमध्ये आहेत. थोडंसं उद्या काही झालं ना तर ते पेटवापेटवी होणारच आहे. आम्हाला तशी गरज नाही आहे. उद्या चल कुठल्या पाटलानं मर्डर केला तर मला येऊन माफी मागायची गरज नाही आहे. कुठल्या पाटलानं बलात्कार केला तर मी येऊन नाही सांगणार की अरे तो त्याला बघून घ्या, तो पाटील मी काय, मला काय सांगताय तुम्ही? मी काही ठेका घेतलाय का पाटील समाजाचा? मी स्पष्ट बोलू शकतो. कोण काय करणार आहे याच्यासाठी मी रिस्पॉन्सिबल आहे का? हा ॲटिट्यूड तर आमच्यात कधी येणार, हा मोठा प्रश्न आहे. तर ही जी वृत्ती आहे की बायको शूट करते, नवरा मुततोय. आता आपलं हिंदुत्ववाद्यांचं असं झालंय की घरापुढे मोरीन मुतायची चोरी, म्हणून माझं टायटल असं झालंय, असं टाकलंय मी आजकाल आजच्या या व्हिडिओला. आपल्या घरापुढे मोरी आहे आणि कारण की आपल्यामध्ये खूप जास्त न्यूनगंड आहे, भयगंड आहे, अपराधगंड आहे, व्यक्त होण्याची भीती आहे. त्याच्यामुळे आपली लोक व्यक्त होताना सुद्धा चोरून, लपून, दबक्या आवाजात व्यक्त होतात. मोकळ्या मनाने, अभ्यासही कमी आहे, घटनाही खूप कमी माहिती असतात आपल्याला. आपण घटनेवर स्पष्टपणे, परखडपणे भाष्य करू शकत नाही. हे अपराधगंड, हा न्यूनगंड, म्हणजे स्पष्टपणे जायचं, तो खरंच अनितचा कार्यकर्ता आहे का शोधून काढायचं, त्याची स्वतःची मुलाखत घ्यायची, त्याच्या गाडीचा फोटो काढायचा, रेकॉर्डिंग करायची. बघा हे असतं. हा कन्व्हर्टेड ख्रिश्चन आहे, आमचा याच्याशी काही शष्पही संबंध नाही, याचं तुम्हाला काय करायचं ते करून टाका. हा ब्राह्मण जरी असला आणि हा कन्व्हर्टेड नसता तरीही आमचा याला विरोध आहे. हे एक स्पष्ट मत मांडणं झालं. दुसरी गोष्ट म्हणजे इतर ज्या घटना घडलेल्या आहेत अशा पद्धतीच्या, त्यांना पुढे आणणं, त्या गोष्टींवर भाष्य करणं, त्या गोष्टी जास्त हायलाईट करणं. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान इतर ठिकाणी ज्यावेळी झाला त्यावेळी आपण तितक्या ताकदीनं रिॲक्ट का झालो नाही, आपण तो नेरेटिव्ह का पसरवला नाही. इतक्या ताकदीने रिॲक्ट होणे, तेवढ्या ताकदीने बाहेर येणे, बोलणे, भाष्य करणे, तर नेरेटिव्ह खोडून काढणे, ही गोष्ट आपल्याला जमत नाहीये. हा अपराधगंडाची जी मोरी आपल्या घरापुढे बांधलेली आहे, तिथं जाऊन आपल्यालाच मुतायची चोरी झालेली आहे, अशी परिस्थिती झालेली आहे. म्हणून आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जितकं आपण आपलं विचार आणि आपल्या बोलण्यामध्ये जितकी स्पष्टता येणार, जितका भयगंड, अपराधगंड आणि न्यूनगंड याला आपण तिलांजली देऊ, जितक्या स्पष्टतेनं, जितक्या ताकदीनं आपण वर येऊ आणि वक्तव्य करू, जितकी स्पष्टता आपल्या विचारांमध्ये आणि बोलण्यामध्ये येईल, तितकं आपल्यासाठी भविष्याच्या दृष्टिकोनातून चांगलं आहे. अन्यथा हे मापदंड असेच बनत राहणार आहेत आणि भविष्यात त्यांना जे करायचंय, त्या जातीय अस्मिता टोकदार करून मला परत घडवायचं आहे, परत आम्हाला त्या पद्धतीने ब्राह्मणांच्या हत्या करायच्या आहेत, हे जे षडयंत्र, हे जे समाजामध्ये चाललेलं आहे, ज्याला खतपाणी घातलं जाते समाजातल्या प्रत्येक स्तरातून, हे झाल्याशिवाय राहणार नाही. आणि याचा फटका हा धर्माला बसेल. धर्मातला कुठलाही घटक आज संपता कामा नये किंवा कुठल्याही एका घटकाच्या नासाडी होता कामा नये, कुठल्याही एका घटकाची. मग तो जात्यातला ब्राह्मण असो की सुपातला मराठा असो, प्रत्येकाच्या रक्षणाची जबाबदारी, त्यांचं रक्षण झालं तर धर्माचं रक्षण होणार आहे. ही गोष्ट आपण आपल्या मनाशी जेवढी चांगली त्याची गाठ बांधून घेऊ ना, तितकं आपल्यासाठी चांगलं आहे भविष्याच्या दृष्टिकोनातून. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.